ठीक आहे. तर आज आहे आपलं केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 11. केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 11 आजचं आपलं आहे. ठीक आहे. पहा मग कालपर्यंत आपण काय काय शिकलो. बोला काय झाले काल आपलं. हा डायपोल मुवमेंट झालं आपलं, बरोबर का. डायपोल मुवमेंट कशी काढायची आपण ते पाहिले, राईट. डायपोल मुवमेंट इट इज डिनोटेड बाय न्यू. फॉर्म्युला होता आपल्याकडे न्यू इज इक्वल टू क्यू इंटू डी. क्यू म्हणजे काय असतो तुमचा चार्ज, आणि डी म्हणजे काय असतं तुमचं डिस्टन्स. डी म्हणजे काय असतं तुमचं डिस्टन्स. डी म्हणजे काय असतं तुमचं डी म्हणजे काय असतं तुमचं डिस्टन्स. बोला नेक्स्ट पुढे काय शिकलो आपण त्यानंतर. हा पजान्स रूल आपण पाहिला, बरोबर. कोणता रूल. पजान्स रूल. पजान्स रूलने काय सांगितलं आपल्याला, पर्सेंटेज ऑफ कोव्हॅलंट कॅरेक्टर. पर्सेंटेज ऑफ character is directly proportional to size of anion, inversely proportional to size of cation. cation ची साइज जेवढी छोटी तेवढ्या आयोनिक सॉरी तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर काय असतं, तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर काय असतं, तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर काय असतं जास्त असतं. तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर काय असतं जास्त असतं. ठीक आहे. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे, बरोबर का. अहो बरोबर आहे का. नेक्स्ट बोला. पोलरायझिंग पॉवर दोन गोष्टी असतात. एक असतं काय असतं पोलरायझिंग पॉवर आणि पोलरायझिबिलिटी. बोला पोलरायझिंग पॉवर कोणाची असते कॅटायनची असते, आणि पोलरायझिबिलिटी कोणाची असते कोणाची असते एनायनची असते, बरोबर. ठीक आहे, बरोबर का. पर्सेंटेज ऑफ कोव्हॅलंट कॅरेक्टर. पर्सेंटेज ऑफ कोव्हॅलंट कॅरेक्टर बोला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बोला पोलरायझिंग पॉवर and directly proportional to polarizy. बरोबर. हे ऑलरेडी आपण काल पाहिलेलं आहे. हे सगळं कुठे इन्क्लुडेड होतं आपलं पजान्स रूल मध्ये. कुठे इन्क्लुडेड होतं सगळं हे. आज आपल्याकडे काय आहे एमओटी आपल्याला शिकायचं. काय शिकायचं आपल्याला एमओटी. एमओटी मोठी नाही ते काय ते मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी. काय ती मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी. आता काय सांगते ही मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी. हिचे हे काय आहेत काही पॉस्ट्युलेट आहेत. काय आहेत तिचे पॉस्ट्युलेट. काय सांगते आपल्याला एमओटी. एमओटी आपल्याला सांगते की ज्याप्रमाणे ऍटम्स मध्ये ऍटॉमिक ऑर्बिटल असतात. ऍटम्स मध्ये काय असतात ज्यावेळेस एखादा ऍटम आहे त्याच्याकडे काय आहे ऍटॉमिक ऑर्बिटल. एखाद्या ऍटम पासून ज्या वेळेला मॉलिक्यूल बनेल, एखाद्या ऍटम पासून ज्या वेळेला मॉलिक्यूल बनेल त्यावेळेला त्या मॉलिक्यूल मध्ये असतात मॉलिक्युलर ऑर्बिटल. काय असतात मॉलिक्यूल मध्ये ऍटम्स मध्ये काय असतात ऍटॉमिक ऑर्बिटल. मॉलिक्यूल मध्ये काय असणार आहे मॉलिक्युल्स मध्ये काय असणार आहे समजते काय डाऊट इथपर्यंत कळाले. ऍटम्स मध्ये काय असतात ऍटॉमिक ऑर्बिटल. काय असतात ऍटम मध्ये मॉलिक्यूल मध्ये काय असतात मॉलिक्युलर ऑर्बिटल. संपलं. एवढं कळाले. थेरी सगळे समजले. पहा फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं हायड्रोजन. हायड्रोजन मध्ये किती ऑर्बिटल असतात एकच 1s1. हे काय झालं त्याचं ऍटॉमिक ऑर्बिटल. हे काय झालं त्याचं. पण हायड्रोजन पासून काय बनवतो आपण H2. कसं दोन हायड्रोजन घेऊन, बरोबर. याचं पण कोणतं असणार आहे 1s. हे काय झालं त्या याचं ऍटॉमिक ऑर्बिटल. ज्या वेळेला हे दोन ऍटॉमिक ऑर्बिटल एकत्र येतील, हे ऍटॉमिक ऑर्बिटल आणि हे ऍटॉमिक ऑर्बिटल, त्यावेळेला कोणता मॉलिक्यूल तयार होईल तुमचा H2. कोणता मॉलिक्यूल तयार होईल म्हणजे हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन एकत्र येईल आणि काय बनवेल H2. इन द सेम वे हे ऍटॉमिक ऑर्बिटल आणि हे ऍटॉमिक ऑर्बिटल एकत्र येतं
आणि बनवतं त्या ठिकाणी मॉलिक्युलर ऑर्बिटल. काय बनवतं? मॉलिक्युलर ऑर्बिटल. आधी काय होता? हा हायड्रोजन ऍटम होता. काय होता? ऍटम होता, म्हणून ऍटोमिक ऑर्बिटल. हा काय होता आधी? हायड्रोजन ऍटम होता, म्हणून ऍटोमिक ऑर्बिटल. आता हा H2, हा H2 काय तुमचा? मॉलिक्यूल आहे. H2 काय आहे? मॉलिक्यूल आहे, म्हणून मॉलिक्यूल आहे, दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज मॉलिक्युलर ऑर्बिटल. म्हणून त्याचे ऑर्बिटल म्हणजेच कोणते ऑर्बिटल? ऍटमचे ऑर्बिटल ऍटोमिक ऑर्बिटल, ऍटमचे ऑर्बिटल ऍटोमिक ऑर्बिटल, मॉलिक्यूलचे ऑर्बिटल. काय डाऊट? काय डाऊट? समजले? दोन ऍटोमिक ऑर्बिटल एकत्र येतात, मॉलिक्युलर ऑर्बिटल बनवतात, आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल बनवल्यानंतर त्यांच्यामध्ये बॉन्डिंग होते आणि मग तुमचा मॉलिक्यूल तयार होतो. याच्यात काही डाऊट? नक्की समजलं? पहा, द atomic orbitals of comparable energy and proper orientations combines to form a molecular orbital. काय डाऊट? आलं लक्षात? atomic orbital कोणते कंबाईन होतील? ज्यांची एनर्जी काय इक्वल आहे किंवा ऑलमोस्ट इक्वल आहे. बरोबर? समजते? हे ऑलरेडी आपण असं काय पॉस्ट्युलेट पाहिलं घ्यायच्या आधी, ऑलरेडी याच्या आधी पाहिलेलं आहे की दोन atomic ऑर्बिटल ज्यांची कंपॅरेबल एनर्जी सेम आहे ते काय होतात? कंबाईन होतात. ठीक आहे, आले पहा. ऍज लाईक इलेक्ट्रॉन्स ऑफ atoms आर प्रेझेंट इन atomic ऑर्बिटल. पहा वरती लक्ष द्या, वेळ देणार आहे, वेळ देतो मी लिहायला. ठीक आहे, पहा ऍटम असेल तर ऍटमचे इलेक्ट्रॉन कुठे असतात? ऍटोमिक ऑर्बिट. मॉलिक्यूलचे इलेक्ट्रॉन कुठे असणार? एवढं सोपं आहे. इलेक्ट्रॉन्स इन मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन मॉलिक्युलर ऑर्बिटल. समजते? आलंय लक्षात? ऍटम्सचे इलेक्ट्रॉन कुठे असतात? मॉलिक्यूलचे इलेक्ट्रॉन कुठे असणार? ऍटमचे इलेक्ट्रॉन कुठे असतात? ऍटोमिक ऑर्बिटल मध्ये. मॉलिक्यूलचे इलेक्ट्रॉन कुठे असणार? मॉलिक्युलर. कळतंय? अहो कळतंय का? नक्की समजते? काय डाऊट? आता पहा, ज्या वेळेला हा ऍटम होता, ज्या वेळेला हा ऍटम होता, हे होतं ऍटमचं न्यूक्लियस आणि हा होता त्याचा इलेक्ट्रॉन. कळतंय? आता ह्या इलेक्ट्रॉन वरती इन्फ्लुअन्स कोणाचा होता किंवा याच्यावरती फोर्स कोण एक्झर्ट करत होतो? हा एक न्यूक्लियस. बरोबर का? या हायड्रोजनचा जो ऍटम होता हे त्याचं न्यूक्लियस, आणि बाहेर काय होतं? त्याचा हा इलेक्ट्रॉन. या इलेक्ट्रॉन वरती इन्फ्लुअन्स कोणाचा होता? या न्यूक्लियसचा. या एका इलेक्ट्रॉनवर एका न्यूक्लियसचा इन्फ्लुअन्स, या एका इलेक्ट्रॉनवर ह्या एका न्यूक्लियसचा इन्फ्लुअन्स. ज्या वेळेला हे दोघे कंबाईन झाले, दोघे काय झाले? ज्या वेळेला अशा पद्धतीने पहा, हा एक आणि हा दुसरा एक, याला कंबाईन मध्ये मी असं काढतो पहा, डायरेक्टली असं. चालेल का? चालेल का? बरोबर. आता पहा, इथे इलेक्ट्रॉन आहे, इथे पण इलेक्ट्रॉन आहे, इथे पण न्यूक्लियस आहे आणि इथे पण न्यूक्लियस. काय डाऊट? हेच इकडे काढले, काहीच वेगळं नाही केलेलं. समजलंय? नक्की? कंबाईन झालेत, मॉलिक्युलर ऑर्बिटल बनले. काय बनले हे? काय बनले हे? मॉलिक्युलर. आता ह्या इलेक्ट्रॉन वरती इन्फ्लुअन्स कोणाचा आहे? या न्यूक्लियसचा पण आहे, आणि समजते? सेम वे हा जो इलेक्ट्रॉन याच्यावरती इन्फ्लुअन्स या न्यूक्लियसचा पण आणि या न्यूक्लियस. काय डाऊट? समजले? ज्यावेळेस सेपरेट होते त्यावेळेस एका एका न्यूक्लियसचा इन्फ्लुअन्स होता. कंबाईन झाल्यावरती दोन्ही न्यूक्लियस काय करतात? ते दोन इलेक्ट्रॉन वरती इन्फ्लुअन्स करतात. समजते? काय डाऊट? इथपर्यंत कळलंय का? नक्की कळले? ऍटम सेपरेट असतो त्यावेळेस त्याचे काय असतात? ऍटोमिक ऑर्बिटल. एकत्र आला, मॉलिक्यूल बनला, काय बनवतो तो? मॉलिक्युलर ऑर्बिटल. इलेक्ट्रॉन्स ऍटमचे कुठे असतात? ऍटोमिक ऑर्बिटल मध्ये. मॉलिक्यूलचे इलेक्ट्रॉन कुठे असतात? माझ्यासाठी नाही बाळा, तू बोलला नाही तुला येणार नाही. ठीक आहे, बोल जरा. ठीक आहे, बसू नको, असं रागाने बघू नको. ठीक आहे का? मारतो मला? ठीक आहे, असं बैल नाही का असं बघ रागाने पण म्हणलं असं. ठीक आहे, हा बोला. ऍटम्स ऍटम्स काय करतो? ऍटम कडे काय असतात? ऍटोमिक ऑर्बिटल. मॉलिक्यूल कडे काय? मॉलिक्यूल बनताना काय बनतात? मॉलिक्युलर ऑर्बिटल. ऍटमचे इलेक्ट्रॉन कुठे असतात? मॉलिक्यूलचे इलेक्ट्रॉन कुठे असतात? मॉलिक्यूलचे इलेक्ट्रॉन कुठे असतात? जनगण मन येतं का? शाळेत म्हणत तसं नको म्हणू, बाकी जाऊ ना, आपलं चालू आहे. मॉलिक्यूलचे इलेक्ट्रॉन कुठे असतात? मॉलिक्युलर ऑर्बिट. काय डाऊट? ऍटम एकटा असल्यावरती त्या इलेक्ट्रॉन वरती इन्फ्लुअन्स कोणाचा असतो? फक्त एका न्यूक्लियसचा. ओके. इलेक्ट्रॉन्स इन atomic ऑर्बिटल आर इन्फ्लुअन्स बाय ओनली
वन न्यूक्लियस. इन मॉलिक्युलर ऑर्बिटल इट इज इन्फ्लुएन्स्ड बाय 2 or more न्यूक्लियर. आता दोघे असतील तर 2 न्यूक्लियस, 3 असतील तर 3 न्यूक्लियस, डिपेंड काय बनते तुमचं त्यानुसार. फॉर एक्झाम्पल N2 बनला, 2 न्यूक्लियस असतील. ओके, आपण म्हणूयात की ओझोन बनला O3, किती न्यूक्लियस असेल मग? 3 न्यूक्लियस. आले समजले? किती कंबाईन होतात त्याच्या बेसिस वरती तुमचे नंबर ऑफ न्यूक्लियस इथे ठरते. काय डाऊट? काय डाऊट? डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ ऍटम्स इन द मॉलिक्युल. किती ऍटम्स तुम्ही घेतले त्याच्या बेसिस वरती ते ठरेल. इथपर्यंत काय डाऊट आहे? नक्की कळालेत? हे पॉस्ट्युलेट कळलेत? एवढे लिहून घ्या, मग आपण पुढचे पॉस्ट्युलेट पाहूया. घ्या पटकन. झालंय का? ठीक आहे, पहा नेक्स्ट आपण काय सांगितलं? ऍटोमिक ऑर्बिटल कंबाईन होतात आणि त्यांच्यापासून काय बनतात? मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता जेवढे ऍटोमिक ऑर्बिटल कंबाईन होतील तेवढेच मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार. समजा 2 ऍटोमिक ऑर्बिटल कंबाईन झाले. किती ऍटोमिक ऑर्बिटल कंबाईन झाले? तर किती मॉलिक्युलर ऑर्बिटल बनणार? किती मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात? 2. फॉर एक्झाम्पल पहा, एक डायग्राम वरून आपण त्या ठिकाणी समजून घेऊयात. हा समजा एक तुमचा ऍटोमिक ऑर्बिटल आहे. हा काय तुमचा एक ऍटोमिक ऑर्बिटल. हा तुमचा दुसरा ऍटोमिक ऑर्बिटल. हा काय तुमचा? किती ऍटोमिक ऑर्बिटल झाले? ही समजा माझी एनर्जी लेवल आहे. काय ही माझी एनर्जी डायग्राम. ओके, एनर्जी वाढते वरती. एनर्जी काय होते? वरती वाढते. काय डाऊट? हे काय तुमचं एक ऍटोमिक ऑर्बिटल. हे काय तुमचं दुसरं ऍटोमिक ऑर्बिटल. काय डाऊट? काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की 2 ऍटोमिक ऑर्बिटल कंबाईन होतात. किती मॉलिक्युलर ऑर्बिटल बनणार? 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल. किती ऍटोमिक ऑर्बिटल कंबाईन होतात? 2. म्हणजे किती मॉलिक्युलर ऑर्बिटल बनणार? 2. बाळा एकदा डॉक्टरला दाखव. ठीक आहे, असं का होतंय? ह्या वाक्याच्या आधी सरने सांगितलं 2 ऍटोमिक ऑर्बिटल कंबाईन होणार तर 2 मॉलिक्युल बनणार. आता मी सांगतोय तर 2 कंबाईन होणार, ती म्हणते 1 बनल. एकदा डॉक्टरना दाखव, म्हणा असं होतंय काय नक्की, मला एकदा तपासा. इंजेक्शन द्या एखादं काय. ठीक आहे, ओके. किती ऍटोमिक ऑर्बिटल कंबाईन होतात ते? म्हणजे किती मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील? 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात. जे 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात एकाला म्हटलं जातं बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. एकाला काय म्हणतात? आणि दुसऱ्याला म्हणतात अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. काय डाऊट? एकाला काय म्हणतात आणि दुसऱ्याला काय म्हणतात? एकाला काय म्हटलं जातं? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि दुसऱ्याला काय म्हणतात? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. काय डाऊट? आता मला सांगा, समजा फॉर एक्झाम्पल इथे 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि इथे 2 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, आले 1 2 1. काय डाऊट? काय डाऊट ह्याच्यामध्ये? 1 2 3 4. काय डाऊट? काय डाऊट? पहा, मी काय म्हटलं, 2 ऍटोमिक ऑर्बिटल कंबाईन झाले आणि किती मॉलिक्युलर ऑर्बिटल बनले? जे 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल बनले ना, एकाला म्हटलं जातो बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. काय म्हणतात एकाला? दुसऱ्याला काय म्हणतात? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. एकाला काय म्हटलं जातं आणि दुसऱ्याला काय म्हटलं जातं? हे आहे तुमचं पुसलं. हे आहे तुमचं बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. हे कोणतं आहे तुमचं? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. काय डाऊट? जर हे बॉन्डिंग आहे तर वरचं कोणतं असेल? हुशार झाले तुम्ही. हे काय तुमचं? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. काय डाऊट? काय डाऊट? 100% कळाले? नक्की? ठीक आहे. आता पहा, ही एनर्जी लेवल आहे. इथून वरती एनर्जी काय होतीये? आता बॉन्डिंग वाला काय एनर्जी? काय बॉन्डिंग वाल्याची?
का बरं? स्टॅबिलिटी वाढते. बॉन्डिंग झाली ना, काय झाली त्या ठिकाणी? इलेक्ट्रॉनची बॉन्डिंग झाली. याचा अर्थ जर बॉन्डिंग झाली, बॉन्डिंग का करतो एखादा ऍटम? स्टॅबिलिटी होण्यासाठी. म्हणून त्याची एनर्जी काय असणार? कमी. बोला, ह्याची एनर्जी काय असणार? लो एनर्जी. काय डाऊट? कळतंय? लो एनर्जी म्हणजे काय? मोर स्टेबल किंवा मोर स्टॅबिलिटी. काय डाऊट? आणि वरती काय असेल मग? हाय एनर्जी आणि लेस स्टॅबिलिटी. काय डाऊट? काय डाऊट? जर दोन ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले तर दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात. दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल मधलं एक कोणतं असतं तुमचं? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. दुसरं कोणतं असतं? अँटी बॉन्डिंग. बॉन्डिंग वाल्याचं काय असते? एनर्जी लो, स्टॅबिलिटी जास्त. अँटी बॉन्डिंग वाल्याची काय असते? एनर्जी हाय, स्टॅबिलिटी कमी. काय डाऊट? काय डाऊट? इथपर्यंत कळाले? 100% नक्की आले लक्षात? समजा 4 ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले. किती झाले? 4 ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले. मॉलिक्युलर ऑर्बिटल किती बनतील? किती बनतील? 4. 2 काय असतील? 2 काय असतील? समजते? समजते? नक्की कळते? कळते? अरे सर, गावाकडे जाऊ नका. ठीक आहे, होतं कधी कधी. काय डाऊट? अहो समजतंय का? सांगतो. एवढं तर कळलंय. फक्त आता एवढंच घ्या विचारात की होता ते. ठीक आहे, एक बॉन्डिंग एक अँटी बॉन्डिंग कसं होतं हे पुढे येणार आहे, सांगतो मी. ठीक आहे, काय डाऊट? नक्की पहा. द नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म, द नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म इज इक्वल टू नंबर ऑफ कंबाइनिंग ऍटॉमिक ऑर्बिटल. जेवढे ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतील तेवढेच काय बनतात? झाले, सांगितले ऑलरेडी. पहा, when a two atomic orbital combines, two molecular orbitals are, दोन कंबाईन झाले तर बनणार किती? दोन कंबाईन झाले तर बनणार किती? दोन. काय डाऊट? वन इज नोन ऍज बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. एकाला काय म्हणायचं? एकाला बॉन्डिंग. अनादर इज नोन ऍज, अनादर इज नोन ऍज, एकाला बॉन्डिंग म्हणायचं, दुसऱ्याला काय म्हणायचं? अँटी बॉन्डिंग. द बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हॅज लोअर एनर्जी अँड बॉन्डिंग वाल्याची स्टॅबिलिटी काय असते? जास्त. एनर्जी काय असते? कमी. अँटी बॉन्डिंग वाला जो आहे, ठीक आहे, ओके, दॅन अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. ओके, द मॉलिक्युलर ऑर्बिटल, the molecular orbitals like atomic orbital are filled according to Aufbau principle, Pauli's exclusive principle and Hund's rule. ओके, या तिघांचा वापर करून आपल्याला काय करायचे? इलेक्ट्रॉन भरायचे आहेत. मगाशी मी इलेक्ट्रॉन भरताना रफ करून पहिल्यांदा इथे एक भरला, मग दुसरा भरला, मग तिसरा भरला, चौथा भरला. आधी सगळे हाफ फिल्ड, नंतर सगळे फुल फिल्ड करायचे. आले तिकडून हंड्स रूल आलाय. ज्याची एनर्जी कमी आधी कुठे भरला? इकडे भरला, नंतर हायर एनर्जीला भरला. आले अवबव प्रिन्सिपल. ओके, तिथे ऑर्डर होती पहा, आधी 1s भरायचा, मग 2s भरायचा, नंतर 3s. हे तरी आठवतंय? पहिल्यांदा इलेक्ट्रॉन कुठं भरतो आपण? नंतर नंतर 3s, 2p, 2p नंतर 2p नंतर. नक्की का? छान. आहे का? अवबव प्रिन्सिपल आहे बाबा. असं काय होतं का? आठवतंय का? आधी इलेक्ट्रॉन कुठे भरतो आपण? इथं दिसत असेल पाहिजे, इथं दिसत छोटस. बायजूसवाल्यांचे आभार. पहिला कुठं भरतो? 1s, नंतर 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 नंतर. ही ऑर्डर होती ना आपल्याकडं, तशीच आपल्याला इथे मॉलिक्युलर ऑर्बिटलची पण एक काय असते? ऑर्डर असते. मॉलिक्युलर ऑर्बिटलची पण काय असते? एक ऑर्डर. ती आपल्याला पुढे येणारच आहे ऑर्डर. ठीक आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं? काय डाऊट? काय डाऊट? कळाले? नक्की समजले? कोणानुसार भरतो आपण? अकॉर्डिंग टू अवबव प्रिन्सिपल, पावलीज एक्सक्लुसिव्ह प्रिन्सिपल अँड हंड्स रूल. काय डाऊट? काय डाऊट? नक्की समजले? घ्या बरं लिहून पटकन. पहा, नेक्स्ट, इंटरफरन्स ऑफ
कॉम्बिनेशन ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल. नक्की ऍटॉमिक ऑर्बिटल जे आता कंबाईन झालेत ते नक्की कंबाईन कसे होतात. ठीक आहे. इंटरफरन्स ऑफ वेव्ह. इंटरफरन्स असं काय ऐकलंय का? नसेल ऐकलं तुम्ही फिजिक्स मध्ये पुढे ऐकाल इंटरफरन्स म्हणजे काय पहा. फॉर एक्झाम्पल एक वेव्ह आहे. काय फॉर एक्झाम्पल एक वेव्ह आहे अशी एक ए नावाची. काय ही वेव्हचं नाव समजा ए वेव्ह आहे. आणि दुसरी काय आहे तुमची एक बी नावाची वेव्ह आहे. काय दुसरी एक काय तुमची ए नावाची वेव्ह. दुसरी काय तुमची या ए नावाच्या वेव्ह वरती मी काय केलं ही बी नावाची वेव्ह आणून ठेवली. काय केलं बी नावाची वेव्ह मी आता ह्याची परफेक्टली काय होईल अलाइंड होईल. आता इथं परफेक्टली अलाइंड ती होत नाही. थांबा नाही सर परफेक्टली अलाइंड करा चालतंय ना काय हरकत नाही. पहा ही एक ए नावाची वेव्ह आहे. ठीक आहे. इन द सेम वे आपल्याकडे काय आहे दुसरी एक बी नावाची वेव्ह आहे. काय नावाची वेव्ह आहे दुसरी आपली ब्ल्यू कलरची. कोणत्या कलरची आहे कोणत्या कलरची आहे ओके बी नावाची वेव्ह आहे. मी काय केलं ही बी नावाची वेव्ह ए नावाच्या वेव्ह वरती काय केली अशी कोइन्साइड केली. काय केली मी अशी आणि ही कोइन्साइड केल्यामुळे ठीक आहे यांचा जो रिझल्टंट आला यांची जी रिझल्टंट वेव्ह आली ती काय झाली अशी मोठी आली. कळतंय. याला म्हणतो आपण इंटरफरन्स. काय म्हणतो ह्याला आपण काय म्हणतो ह्याला आपण काय म्हणतो ह्याला आपण काय डाऊट काय देऊ समजले. दोन ऍटॉमिक ऑर्बिटल एकत्र येतात. दोन ऍटॉमिक ऑर्बिटल काय होतात ते दोन ऍटॉमिक ऑर्बिटल काय होतात तुमचे एकत्र येतात. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो एक ऍटॉमिक ऑर्बिटल आहे तुमचं ए आणि दुसरं काय तुमचं समजा दुसरा ऍटम आहे बी. या दोघांचे ऑर्बिटल काय येतात यांचे वेव्ह फंक्शन असतील काय असतील यांचे याचा जो वेव्ह फंक्शन आहे त्याला मी दाखवतो साय ए ने. कशाने दाखवतो वेव्ह फंक्शन आपण साय ने दाखवतो. स्ट्रक्चर ऑफ ऍटम नसेल माहिती सोडून दे एवढं काय गरजेचं नाही. इथं फक्त इंटरफरन्स काय असतं एवढं लक्षात घे. ठीक आहे ओके. आता ते सांगत बसायला आपल्याकडे तेवढी वेळ नाही. तिथं आपलं एकदम झालेलं आहे सगळं. आणि हे बी आहे याचं काय असेल वेव्ह फंक्शन साय बी. काय असेल वेव्ह फंक्शन याचा काय डाऊट काय डाऊट. आता इंटरफरन्स जे असतात इंटरफरन्स ऑफ वेव्ह ते दोन प्रकारचे असतात. किती प्रकारचे असतात इंटरफरन्स किती प्रकारचे इंटरफरन्स असतात दोन टाईपचे इंटरफरन्स असतात. पहिलं असतं तुमचं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. पहिलं काय असतं तुमचं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ओके. आणि दुसरं काय असेल तुमचं एक कन्स्ट्रक्टिव्ह दुसरं डिस्ट्रक्टिव्ह. दुसरं काय असेल दुसरं काय असेल एक काय तुमचं कन्स्ट्रक्टिव्ह तर दुसरं काय असणार तुमचं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर दोघांमध्ये फरक काय आहे. हा जो झालाय ना याला काय म्हणणार आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. हा जो झाला ह्याला काय म्हणणार म्हणजे दोन वेव्हज होत्या आपल्याकडे. काय होत्या आपल्याकडे दोन वेगवेगळ्या वेव्हज होत्या. एक ए होती दुसरी काय होती बी होती. एक काय होती तुमच्याकडे ए होती आणि दुसरी काय होती आता परत हा सिलेक्ट होईल का नाही आय डोंट नो बघत नाही होणार आता. ठीक आहे सेपरेट सिलेक्ट नाही व्हायचं. पहा दोन वेव्ह होत्या आपल्याकडे पुन्हा एकदा काढूयात काय प्रॉब्लेम नाही. एक काय होती तुमची ए वेव्ह होती. एक काय होती तुमची ए वेव्ह होती ओके. दुसरी काय होती तुमची ही झाली ए ओके. एक काय होती तुमच्याकडे ए नावाची वेव्ह होती पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. काय डाऊट ही झाली ए नावाची वेव्ह. दुसरी एक वेव्ह होती तुमच्याकडे बी नावाची. कोणती होती दुसरी वेव्ह तुमच्याकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. काय डाऊट ए आणि बी दोघांमध्ये समजा आपण कंबाईन केलं. ए आणि बी काय केलं दोन्ही कंबाईन केल्या. कशा
बी उचलली आणि ए वरती ठेवली, बी उचलली आणि काय केलं, ए वरती. याला काय म्हणतो, आणि याला काय म्हणतो, क्रस्ट वर क्रस्ट, ट्रफ वर. ठीक आहे. रिझल्टंट जी वेव असेल माझी, जी काय असेल माझी, जी काय असेल माझी रिझल्टंट वेव, ती अशा जी रिझल्टंट वेव असेल ती माझी अशा पद्धतीची असणार. कळतंय? पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. काय डाऊट? याला म्हणतो आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. काय म्हणतो याला आपण? पॉझिटिव्ह वर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह वर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह वर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह वर निगेटिव्ह. दोन वेव्ह एकमेकांवरती कोइन्साइड झाल्यावर दोन पॉसिबिलिटी असतात. एक, त्यांचा काय होईल, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होईल. काय होईल त्यांचा? किंवा दोघांचा काय होऊ शकतो, काय होऊ शकतो दोघांचा? डिस्ट्रक्टिव्ह. सर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कसा होईल सांगतो, पहा, लक्ष द्या. एक वेव्ह आहे तुमच्याकडं, काय नाव आहे तिचं, ए नावाची वेव्ह आहे तुमच्याकडे. ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. काय डाऊट? आणि दुसरी एक वेव्ह आहे तुमच्याकडे, कोणती, बी नावाची, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. काय डाऊट? काय डाऊट? आता ह्या दोघांना काय केलं मी, दोघांचा इंटरफरन्स काढला. ठीक आहे, पहा आता, बोला तो कसा येईल आता. रिझल्टंट जो येणार आहे यांचा, तो काय येणार आहे, छोटा येईल. काय रिझल्टंट त्यांचा, समजले? समजले? का बरं? क्रिस्ट वरती कोण कोइन्साइड होईल आता, समजते? पॉझिटिव्हला पॉझिटिव्हला निगेटिव्ह, आणि मग रिझल्टंट काय असेल असा. समजते? याला काय म्हणतो आपण, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. इंटरफरन्स एकमेकांवरती कोइन्साइड, इंटरफरन्स. काय डाऊट? आणि मागचा जो होता हा काय होता तुमचा, हा काय होता तुमचा, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. काय डाऊट? समजतंय का? दोघांमध्ये फरक कळालाय. ही आणि ही इथे कंबाईन झाली, आणि इकडे काय झालं, ही आणि ही इथे कंबाईन. काय डाऊट? अहो काय डाऊट ह्याच्यामध्ये? समजले? जर या दोन पॉसिबिलिटीज आहेत, बरोबर, मॉलिक्युलर ऑर्बिटल एकत्र आलेत म्हणजे दोन वेव्ह फंक्शन एकत्र येतात. मॉलिक्युलर ऑर्बिटल एकत्र येतात याचाच अर्थ काय होतो, दोन वेव्ह फंक्शन एकत्र. वेव्ह फंक्शन कशाने दाखवतो आपण, साय ए आणि साय. म्हणजे पहा, जर हा काय, याचा वेव्ह फंक्शन काय असणार, साय ए. काय असणार, याचा वेव्ह फंक्शन काय असणार, आपण दोघांची काय केली रे, ऍडिशन. दोघांची काय केली, म्हणजेच काय, जर साय ए प्लस साय बी झालं, साय ए प्लस, तर इंटरफरन्स कोणता असतो, याच्यात काय डाऊट, 100%. आणि पुढे गेलो पा, याचा वेव्ह फंक्शन काय होता, साय एच, आणि याचा वेव्ह फंक्शन काय होता. पण मला सांगा, साय बी काय रे साय एच्या, आहे का, अहो आहे का, इथे प्लस आहे तर काय सुरुवात मायनस, असं लक्षात ठेवा. हा काय, बी काय एच्या अपोजिट आहे. कसा आहे तो, म्हणजे इथे काय केलं आपण, साय ए मायनस साय बी केलं का ऑपोजिट. इकडे प्लस होता, प्लस, इकडे काय केलं मायनस. साय ए मायनस साय बी झालं तर इंटरफरन्स कोणता असतो. आता जर दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल एकत्र येतात त्यांच्या वेव्ह फंक्शन मध्ये जर साय ए प्लस साय बी असा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला तर बनतात मॉलिक्युलर ऑर्बिटल, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. तर बनतात काय, म्हणजे जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला तर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात. जर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होत असेल तर अँटी बॉन्डिंग. आपण दोन दाखवतो का, एक तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला असेल किंवा डिस्ट्रक्टिव्ह झाला, पण दोन्ही पॉसिबिलिटी दाखवतो. म्हणून आपण एक खाली दाखवतो बॉन्डिंग मध्ये आणि एक दाखवतो अँटी बॉन्डिंग मध्ये. कळलंय का, तयार होतात, समजले? ठीक आहे, कारण वेव्ह फंक्शन ज्या वेळेस दोन ऑर्बिटलचे एकत्र येतील, पुन्हा एकदा पहा,
वेव्ह फंक्शन ज्यावेळेस दोन ऑर्बिटलचे एकत्र येतील, पॉसिबिलिटीज दोन असतात. एक, त्यांच्यामध्ये होईल कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, दोन, त्यांच्यामध्ये होईल डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. जर त्यांच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झालं तर ऑर्बिटल कोणते बनतात? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. जर त्यांच्यामध्ये डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झालं तर ऑर्बिटल कोणते बनतात? अँटी बॉन्डिंग. काय डाऊट? काय डाऊट? समजलंय? इथपर्यंत कळाले? नक्की. इंटरफरन्स किती टाइपचे? दोन टाइप, कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स बोला काय होतं? रिझल्ट्स इन formation of bonding molecular orbital. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. काय डाऊट? ब्रॅकेट मध्ये शॉर्ट मध्ये लिहू का? BMO, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये काय होतं बरं? रिझल्ट्स इन फॉर्मेशन, बोला, फॉर्मेशन ऑफ antibonding molecular orbital. Antibonding molecular orbital. Antibonding molecular orbitals. Antibonding molecular orbital. ABMO. घ्या पटकन. लिहा. ठीक आहे. नेक्स्ट, इंटरफरन्स ऑफ वेव्ह कळले. एकतर कसा असेल तो, कन्स्ट्रक्टिव्ह असेल किंवा डिस्ट्रक्टिव्ह असेल. काय डाऊट? जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला, फॉर्म्स बॉन्डिंग मॉलिक्युलर, बरोबर. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑफ वेव्ह फॉर्म्स बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, वेअर ॲज, बोला, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑफ वेव्स अँटीबॉन्डिंग ऑफ ऑर्बिटल. काय होतं त्या ठिकाणी? अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तुमचं तयार होतं. जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झालं तर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतं. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झालं तर अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. हे लिहिलंय का ऑलरेडी? हे ऑलरेडी तुम्ही लिहिलेलं. ठीक आहे. नेक्स्ट, आता कंडिशन फॉर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. तर ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतं तर कंडिशन काय? सगळ्यात पहिल्या कंडिशन काय? एनर्जी लेवल काय हवी त्यांची? सेम. एनर्जी लेवल काय असावी? सेम. सेकंड कंडिशन, त्यांचं ओरिएंटेशन प्रॉपर असावं. काय प्रॉपर असावं? सर म्हणजे काय सांगतो पहा. पहिली कंडिशन कळले. द कंबाइनिंग ॲटॉमिक ऑर्बिटल मस्ट हॅव सेम ऑर नियरली सेम एनर्जी. त्यांची एनर्जी काय पाहिजे? असं नाही होऊ शकत की एस घेतलाय तुम्ही, एफ घेतलाय, त्यांना कंबाईन केले, असं होतं का? एनर्जी कशी पाहिजे त्यांची? कंपेरेबल पाहिजे, म्हणजे ऑलमोस्ट सेम किंवा नियरली सेम हवी. काय डाऊट? सेकंड पॉइंट पहा. द कंबाइनिंग ॲटॉमिक ऑर्बिटल्स मस्ट हॅव सेम सिमेट्री अराउंड द इंटर न्यूक्लियर ऍक्सिस. त्यांची सिमेट्री काय हवी? म्हणजे पहा, समजा तुम्ही एक पीएक्स घेतलाय, दुसरा पण काय असावा? पीएक्स यांचंच काय होईल? ओव्हरलॅपिंग होईल. तुम्ही कधी पीएक्स प्लस पीवाय असं ओव्हरलॅपिंग करू शकता का? पीएक्स पीवाय होईल का? दॅट इज, त्यांची सिमेट्री काय हवी? सेम हवी. सिमेट्री काय हवी त्यांची? बाळा बोल ना, बोल की. काय आहे का तोंडात? बोलता येत नाही असं? मग बोल ना, मला बोलायला नको लावू. ठीक आहे. कशी हवी त्यांची सिमेट्री? सेम. समजा पीवाय असेल तर कोणासोबत त्या ठिकाणी होणार? त्या ठिकाणी तो कोणासोबत कंबाईन होईल? पीवाय सोबत. पीझेड कोणासोबत कंबाईन होईल? पीझेड सोबत. कळतंय? काय डाऊट? त्यांची सिमेट्री काय हवी अराउंड द न्यूक्लियस? सिमेट्री काय हवी? 1s असेल तर
1s सोबतच तो होईल, काय डाऊट? दोन्ही पण पॉझिटिव्ह असतात बरोबर. एस कायम काय असतो? पॉझिटिव्ह. आपण ऑलरेडी पाहिले बरोबर का? बरोबर का? आता त्यांचं ओव्हरलॅपिंग काय हवं? मॅक्झिमम. जेवढं चांगलं ओव्हरलॅपिंग तेवढं चांगलं बॉन्डिंग, तेवढं चांगलं बॉन्डिंग. काय डाऊट? कंडिशन्स फॉर ओव्हरलॅपिंग कळलंय का? कंडिशन्स फॉर कळल्यात का? कॉम्बिनेशन ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल. दोन ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन कधी होतील? दोन कंबाईन झाल्यावरती बनणार काय? दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल. पण कंबाईन होण्यासाठी कंडिशन काय? एनर्जी काय हवी? सेम हवी. ओरिएंटेशन काय हवं? सेम हवं. बरोबर. ओव्हरलॅपिंग कसं हवं? अजून काय हवं? आता पहा नेक्स्ट एवढंच पाहिजे, अजून काही करायची गरज नाही. ओके. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल दोन प्रकारचे बनू शकतात. एक तर काय बनेल? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल किंवा काय बनेल? एक तर काय बनेल? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल किंवा काय बनेल? कळतंय? आता समजा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल बनले. कोणतं बनले? कोणतं ऑर्बिटल बनले आता? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. कॅरेक्टरिस्टिक्स ऑलरेडी पाहिले. द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इन इंटरन्यूक्लियर रिजन ऑफ बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द कंबाइनिंग ॲटॉमिक ऑर्बिटल. म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो पहा. फॉर एक्झाम्पल समजा हा एक 1s आहे. ओके. हा त्याचा न्यूक्लियस आणि हा दुसरा 1s आहे, हा त्याचा न्यूक्लियस. ज्या वेळेला हे काय आहेत आता? ॲटॉमिक ऑर्बिटल. हे काय आहेत? हे दोघं काय होतं ते आता? कंबाईन. आणि ह्यांच्यापासून काय बनणार आहे? ह्यांच्यापासून जे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल बनेल, ह्यांच्यापासून जे बॉन्डिंग मॉलिक्युलर, ठीक आहे. पहा. द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इन इंटरन्यूक्लियर रिजन ऑफ बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द कंबाइनिंग ॲटॉमिक ऑर्बिटल. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल पहा, दोन ऑर्बिटल आहेत, 1s आणि हे काय दुसरं 1s. हे काय आहेत बरं? ॲटॉमिक ऑर्बिटल. हे काय बरं? किती आहेत? दोन. हे कंबाईन होतात ते. ठीक आहे. आपण म्हणूयात की यांच्यापासून बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल बनले. कोणतं बनले? अँटी बॉन्डिंग पण बनलं असेल, पण आपल्याला आता फक्त बॉन्डिंग बद्दल शिकायचं. कोणतं बनलंय? समजा ह्यांच्यापासून बनलेलं बॉन्डिंग ऑर्बिटल अशा पद्धतीचं असतं. काय डाऊट? याचं न्यूक्लियस आहे इथं, याचं न्यूक्लियस इथं, याचं न्यूक्लियस आहे इथं, याचं न्यूक्लियस इथं. समजते? ह्या दोन न्यूक्लियसच्या मध्ये पहा बरं, ही एवढी सगळी जागा आहे ना, ही इथे काय प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन काय होते? मॅक्सिमम. जागा जास्त आहे ना अवेलेबल, म्हणजे इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबॅबिलिटी ह्या रिजन मध्ये काय होते? आणि इकडे गेल्यावरती काय होते रे ते? कारण हे इकडे दिसतंय का तुम्हाला? बारीक होते, दिसतंय का? म्हणजे दोन न्यूक्लियस जे आहेत, त्या दोन न्यूक्लियसच्या मध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन्स काय असते? कोणत्या केसमध्ये? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. सर मग अँटी बॉन्डिंग मध्ये काय होईल? हे झालं बॉन्डिंग. समजा आपण म्हणूयात की ह्या दोघांमध्येच काय झालंय तुमचं? अँटी बॉन्डिंग पण झालं. ज्या वेळेस अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल तयार होतो त्यांच्या वेळेस अशा पद्धतीचं ऑर्बिटल असतं अँटी बॉन्डिंग मध्ये. असा एक ऍक्सिस असतो तुमचा आणि अशा पद्धतीचं इथे न्यूक्लियस, इथे न्यूक्लियस. आता मला सांगा बरं, इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबॅबिलिटी कुठं वाढली? इंटरन्यूक्लियसच्या बाहेर. कळतंय? कळतंय का? नक्की. आणि वरती कुठे? दोन न्यूक्लियसच्या मध्ये. समजतंय? म्हणजे जर बॉन्डिंग झालं तर इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबॅबिलिटी जास्त कुठे आहे? दोन न्यूक्लियसच्या मध्ये. आणि जर अँटी बॉन्डिंग झालं तर न्यूक्लियसच्या बाहेर किंवा साइडने. समजले? ओके. दॅट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन्स इन इंटरन्यूक्लियर रिजन ऑफ बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज greater than that of the combining atomic orbital. समजते? नेक्स्ट पहा. The electron present in bonding molecular orbital result in attraction of two atoms. आता आपण पाहिलं होतं, दोन ॲटम्स ज्यावेळेस एकमेकांच्या जवळ येतात त्यांच्यामध्ये दोन टाईपचे फोर्सेस डेव्हलप होतात. एक असतं, दुसरं असतं. जर अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल तर त्यांच्यामध्ये काय होणार? बॉन्डिंग. अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त असतो म्हणून त्यांच्यामध्ये काय होतं? आणि त्या अट्रॅक्टिव्ह फोर्स मध्ये जे बॉन्डिंग होतं ते कशामुळे होतं? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्येच होतं. कुठे होतं ते? इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल रिझल्ट इन अट्रॅक्शन. अट्रॅक्शन झालं त्यांच्यामुळे काय झालं?
दोन ऍटम्स मध्ये बॉन्डिंग. एनर्जी कशी असते बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची? लोअर एनर्जी आणि समजते समजते. आणि बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे बनतात? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सने. कशाने बनतात? कशाने बनतात? काय डाऊट? काय डाऊट? इथे पाहिलं ना आपण, कुठे गेलं? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे बनतात? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे बनतात? काय डाऊट? प्रोबॅबिलिटी कुठे जास्त आहे सापडण्याची इलेक्ट्रॉन? इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स मध्ये. दोघांमध्ये काय होतं? अट्रॅक्शन होतं. दोघांमध्ये काय होतं? अट्रॅक्शन होतं. कळते? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची एनर्जी कशी आहे? लोअर. आणि स्टॅबिलिटी कशी आहे? ग्रेटर. कळते? कशाने बनतात? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कशाने बनतात? दे आर रिप्रेझेंटेड बाय जे मॉलिक्युलर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहेत, जे काय आहेत तुमचे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहेत, ते कशाने रिप्रेझेंट केले जातात? सिग्मा, पाय और डेल्टा. आपल्याला कशाने दाखवतो आपण? एकतर सिग्माने दाखवतो किंवा पायने दाखवतो. काय डाऊट? बॉन्डिंग कळलंय, अँटी बॉन्डिंग लगेच कळणार. अँटी बॉन्डिंग आपल्याला लगेच कळणार. चेक करा, पहा. अँटी बॉन्डिंग. द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इन इंटरन्यूक्लिअर रिजन डिक्रीजेस. तिकडे काय होतं? इंटरन्यूक्लिअर रिजन इज ग्रेटर, म्हणजे इनक्रीजेस. इकडे काय होतोय? तिकडे अट्रॅक्शन होतं, इथे काय होतं? रिपल्शन बिटवीन टू ऍटम. कळते? त्यांच्यामध्ये काय होतंय? अँटी बॉन्डिंग मध्ये जर त्या ठिकाणी जर अँटी बॉन्डिंग असेल, इलेक्ट्रॉन जर कुठे असेल तुमचे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये असतील, तर काय होतं? त्या दोन ऍटम मध्ये रिपल्शन. आणि जर इलेक्ट्रॉन तुमच्या बॉन्डिंग मध्ये असेल तर काय होतं दोघांमध्ये? म्हणजे बॉन्डिंग मध्ये जेवढं जास्त तेवढे अट्रॅक्शन जास्त. बॉन्डिंग मध्ये असतील इलेक्ट्रॉन कुठे असतील तर काय असणार? अट्रॅक्शन जास्त, म्हणजे बॉन्डिंग चांगलं. कळतंय? बरोबर. म्हणजे इलेक्ट्रॉन जर बॉन्डिंग मध्ये असतील तर काय होणार? अट्रॅक्शन होणार, आणि मग मॉलिक्युलचं फॉर्मेशन इझिली होऊ शकतं. पण इलेक्ट्रॉन जर अँटी बॉन्डिंग मध्ये गेले तर काय होणार? तुमचं रिपल्शन जास्त. अँटी बॉन्डिंग मध्ये जाणार आहे पण त्यांची संख्या जास्त नकोय. ठीक आहे, आले. नेक्स्ट पुढे पहा. दे हॅव कोणाला? अँटी बॉन्डिंग. बॉन्डिंगला काय असतं? लो एनर्जी ग्रेटर स्टॅबिलिटी. इथं काय आहे बरं? हाय एनर्जी अँड लो स्टेबिलिटी. काय डाऊट? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे बनतात? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे बनतात? कशाने बनतात? बॉन्डिंग कसे डिनोट करतो बरं आपण? सिग्मा आणि पाय. हे कसे डिनोट करणार आपण? सिग्मा स्टार आणि पाय स्टार. डेल्टा स्टार पण असतो पण तो आपल्याला नाही. सिग्मा स्टार आणि पाय स्टार. काय डाऊट? जर बॉन्डिंग असेल कशाने दाखवतो आपण? सिग्मा आणि पायने. आणि अँटी बॉन्डिंग असेल तर सिग्मा स्टार आणि एनी डाऊट? इथपर्यंत कळाले का? नेक्स्ट स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, थँक्यू.